नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोमॅडिक ज्ञानेशच्या एका नवीन व्लॉगमध्ये। आज आहे 22 डिसेंबर 2024। कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की कसं आम्ही मुंबई टू गोवा बाय रोड कारने येत होतो आणि तुम्हाला कुठे कुठे CNG पंप्स अवेलेबल आहेत टिल गोवा हे पण दाखवलं या व्लॉगमध्ये। तर तो व्लॉग नक्की बघा। कालच्या व्लॉगच्या शेवटी तुम्ही बघितलं असेल की कसं आणि काय घडलं आमच्यासोबत। म्हणजे इनफॅक्ट टायर बस झाला आमचा फ्रंटचा। कुडाळ पास केला आम्ही आणि रात्रीचे साधारणतः 9-10 वाजले असतील आणि अचानक 90च्या स्पीडला असताना एकदम जोराचा ब्लास्टचा आवाज आला। तर आम्ही बघितलं, आम्हाला वाटलं की काहीतरी गाडी खाली आलं वगैरे असेल। गाडी थोडी अनकंट्रोल झाली पण कशी बशी भाऊजींनी ती सांभाळली। साईडला घेतल्यावरती मी उतरून बघितलं गाडी खाली, तर बघतो तर फ्रंटचा राईट साईडचा जो ड्रायव्हर साईडचा टायर होता ना तो ब्लास्ट झाला होता कम्प्लिटली। तर मग आम्ही टेन्शनमध्ये आलो थोडासा, मग थोडा रिलॅक्स झालो आणि मग जो स्पेअर स्टेपनीचा टायर होता लकीली माझ्याकडे, जो मी ऑलरेडी इन्फ्लेट करून ठेवला होता, तो काढला आणि मग तो चेंज केला। आणि नंतर मग संध्याकाळी थोडा लेट झाला, रात्री 11-11:30-12 वाजले, त्यामुळे पूर्ण ब्लॉग कंप्लीट नाही करता आला मला। सो आता जस्ट सकाळी 9:30-10 वाजता उठलो आम्ही, फ्रेश वगैरे झालो आणि जस्ट म्हटलं आज सर्वात इम्पॉर्टंट आणि मुख्य काम आहे म्हणजे टायर नवीन टाकून देतो। कारण की टायर अशी गोष्ट आहे ना, तुम्ही तिकडे हैगर्जीपणा करू शकत नाही। तर मी आता चाललो आहे गोव्याला, चाललं आहे की ब्रिस्टोनचे टायर चेंज करायचे आणि जर ब्रिस्टोनमध्ये एखादा चांगला डील मिळत असेल तर ठीक आहे। कारण की विनाचा एक चुलत भाऊ आहे, तो ब्रिस्टोनमध्ये एम्प्लॉई आहे, तर त्याला एम्प्लॉई डिस्काउंट मिळतो, तो मी त्याच्याशी शेअर करतो। बघू अगर त्याच्यामध्ये चांगली डील मिळाली तर मग ब्रिस्टोनशी घेईन, नाही ते बाकी कुठली असेल। तर दुपारचे वाजले आहेत 11:30-12च्या दरम्यान झालेत आणि मीनाचे 2 भाऊ आहेत, संगीत आणि ते, त्यांच्यासोबत आम्ही इकडे जस्ट पिण्यासाठी पाण्याचे बाटले घ्यायला आलो। हे पण साधारणतः घरापासून 3-4 किलोमीटर लांब आहे। तर हे काय पाणी भरायचं काम चालू आहे इकडे। हे पाणी भरून झालं की ते दाखवता येईल। हे असं काही गाव आहे विण्याचं, हे विण्याच्या गावापासून 3-4 किलोमीटर लांब आहे, पण ठीक आहे। दहा बसतील का? 10 नाही बसणार त्याच्यात, 10 नाही बसणार। ते घट्ट लागतील ना, पाणी सांडणार ना मध्ये। बाटला एक 60 रुपयाला एक आहे। आता पाणी घेतलं आम्ही, हे सगळं गाडीमध्ये अल्टोला कुली बनवून टाकलंय कालपासून, छोटा हाती बनवून टाकलाय, नुसतं लगेच सामान घेऊन चाललो आहे याच्यातून। सो कालपासून गाडी चालली 568 किलोमीटर। तर सध्या सकाळी मी गाडी पेट्रोलवरतीच चालवतो आहे, म्हटलं काल कंटिन्यू नाही म्हटलं गाडी 560 किलोमीटर कम्प्लिटली CNGवरती चालली। सो जस्ट टू अवॉइड आणि थोडं पेट्रोलवरती चालवली चांगली असते गाडी, म्हणून सध्या तरी पेट्रोलवर चालवतो आहे। घरी जाऊन ठेवू आम्ही आणि नंतर मग काम करतो की गोव्यात जाऊन मग टायरसाठी बघूया काय मिळतं का। लोड नाही ना घेते? नाही काय नाही, CNG मध्ये भाऊजींना विचार। नाही विथ AC, आम्ही फुल AC चालू ना। हा भाऊजी, लोड घेतली का गाडीने? आमचे कॅप्टन भाऊजी गाडी चालवत आहेत, आमचे टूर गाईड पुढे बसलेत, मिस्टर गौरेश, सागर आहे सोबत। तर आम्ही आता चाललो आहे दोडामार्गवरून गोव्यात जाऊया ना, गोवा फिरून पण यायचंच आहे आम्हाला। मेन कारण गाडी आणायचं हेच होतं इकडे, लगेच तर फक्त बहाणा होता। तर बघू गोव्यात कुठे फिरता येईल आणि
टायर्स बघूया आता कुठल्या क्वालिटीचे मिळतात. ते ब्रिस्टोनवाल्याचा काय नंबर तर लागत नाही आहे ॲक्च्युली. तिथे सगळे रस्त्याच्या किनाऱ्याला लावून चाय प्यायला चाललं आहे. खायचं का काही पॅटीस? कसं आहे व्हेज पॅटीस? पैटीस सर ये अंडा पैटीस है, दे दो अंडा पॅटीस देतो. कैसा दिया अंडा पॅटीस? अंडा पैटीस 20 दे दो. तू खाना अंडा पेटी चालेल ना. सो इथे दोडामार्गमध्ये एक नवीन CNG पंप उघडला आहे. ऑनलाईन आहे 24 तास. इकडे 82 रुपये आहे. सो बघू. तो 24 आवर आहे. ऑनलाईन आहे ना. अरे चांगला प्रेशर आहे मग. एक इकडे शॉप आहे दोडामार्गला MRF अथांग टायर्स म्हणून. इथे आम्ही मगाशी आलेलो आम्ही. त्यांना विचारलं रेट, तर 3700 रुपये म्हणाले ते MRFचे टायरचे फायनल होतील आणि प्लस व्हील अलाइनमेंट वगैरे करून देतील त्याच्यामध्ये. तर बघू इथे चेंज करून घेतो. परत गोव्याला जायचं म्हटलं नाही ना म्हणता 50-60 किलोमीटर उगाचच लांब चालत जायचं आणि परत यायचं. टायरची कंडिशन एकदमच बेकार झाली, तुम्ही बघू शकता. हे बघा टायर एकदमच गेला आहे कामातून. सो इथे मोठे मोठे टायर्स आहेत त्यांचे. फायनली गाडी इथे लावली आम्ही. सो हे फायनली हे नवीन टायर चेक केले मी एकदा. तो चांगले ते हे नोव्हेंबर महिन्यातले 4 टायर आहेत. MRFचे ZLX म्हणून आहेत. 6 वर्षाची वॉरंटी याच्यामध्ये. सो ही डील पण चांगली वाटली मला. 14,400ला 4 टायर आणि व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग त्याच्यामध्येच करून देणार लोक. आणि हे वॉल्व नवीनवाले. तर या वेळेला विचार करतो की गाडीमध्ये नायट्रोजनच भरून घेतो, कारण की नायट्रोजन थोडा थंड असतो कम्पॅरेटिव्हली आणि कमी पण लगेच होत नाही तो तसा पण. सो गाडीचं काम चालू आहे इकडे. पोरगा आहे तो काम करतो आहे. तो टायर्स आम्ही जे आहेत ना ते भाऊजींच्या कंपनीच्या नावावरती घेतो आहे. सो GST तुम्ही जर दुसरीकडे क्लेम करत असाल तर आमचं बिल तुम्हाला लागेल. फायनली शेवटचा टायर लागतो आहे. तर व्हील बॅलन्सिंग व्हील अलाइनमेंट केली. एकाच व्हील आउट होतं त्यामुळे जास्त वेट लावावं लागलं इकडे. स्टेअरिंगचं काहीतरी करणार होतं. हां बरोबर. आगे चलिएगा. ओके. सो अशा प्रकारे हे लोक व्हील अलाइनमेंट करतात. स्टेअरिंग व्हीलचं म्हणजे ते अँगल ऑफ डिग्री ॲडजस्ट करतात तिकडे मॅन्युअली आणि ते आपल्याला व्हॅल्यूज मिळतात ॲक्च्युअली आणि त्याप्रमाणे करेक्शन होतं या सेन्सरच्या बेसिसवरती. आता त्यांनी बॅलन्सिंग केल्यानंतर हे दोन्ही लेवलला आले बरोबर 0-0 0.1 0.1 फ्रंटचे 2 होते. निकल रहा है. फोटो छोटा था. इसको PDF नहीं आएगा क्या? PDF आएगा ना? वो खराब हुआ है. नहीं ये पेंट खराब है. मैडम को पता रहेगा. PDF आएगा उसको पूछना. हाँ तो उसको मैडम को पूछ लेना तू.
चार सो फायनली गाडीमध्ये टायर लागलेले आहेत नवीन टकाटक फुल सो टोटल बिल झालं आहे 14,400 त्याच्यामध्ये बिल अलाइनमेंट बॅलन्सिंग लावले बरोबर आणि 160 रुपये कसले लावले का N2 अच्छा नायट्रोजन टाकले त्याच्यात